लहानपणीचे समीर सर आहेत. वाव. शेफाली नेहा, तुम्ही इकडे वा, इकडे वा. कुठे सर? पटकन इकडे या, इकडे या, इकडे या. अशा इथे या. इथून नाही नाही, तुम्ही इथे या, इथे 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 थांबा, इथे थांबा. तुम्ही इथे काय करताय? एक मिनिट थांबा, एक मिनिट. ते कुणी चालू ठेवलंय? सर सॉरी सर, ती शेफाली. नाही नाही, ठीक आहे, सॉरी वगैरे नको. पण तुम्ही खाली चला ना, खाली पूजेची तयारी झाली, आजोबा वाट बघताय. हो सर, जातो आम्ही. चल शेफाली. नेहा, अगं तू पुढे हो. तुला कळतंय का, समीर सरांना आणि मला प्रिव्हसी हवी आहे का? नाही नाही, असलं काही नाहीये नेहा. तुम्ही आधी त्यांचा हात पकडा आणि त्यांना खाली घेऊन जा. खाली पूजेची तयारी झालीये. हो, चला ना. चल चल शेफाली. बाय सर, खाली भेटू सर. हा तर ठीक आहे, लहानपणीचा आहे. हॅ करून काय बघतोयस? तुझ्यासाठी काय काय करावं लागते माझं मला माहितीये. कुठेही घुसते यार ती शेफाली. मी आपल्या मुंबई ब्रँचच्या सगळ्या स्टाफचं मनापासून स्वागत करतो. खरं तर दिवाळी काय किंवा कुठलाही सण काय आपण स्वतःच्या कुटुंबासमवेत साजरा करण्याची पद्धत आहे आपल्याकडे. पण माझ्या दृष्टीनं तुम्ही सगळेजण माझं एक मोठं कुटुंब आहात आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी आज बोलवलंय. मला या गोष्टीची कल्पना आहे की आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, तेव्हा तुमच्या प्रत्येकाच्या घरात ह्याची पूजा असणार. तरी सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या आमंत्रणाला मान देऊन आज इथं आलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थोड्याच वेळात आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. तुम्ही सगळ्यांना बसून घ्या. तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे, त्याचा आस्वाद घ्या. आणि पुन्हा एकदा मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा. आता सगळे खूप आनंदात दिसत आहेत, पण आय प्रॉमिस यू पापा, आज मी सगळ्यांना असं दिवाळी गिफ्ट देणार आहे जे बघून या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलणार आहे हे नक्की. कधी कधी असं वाटतं ना, हे बॉस एम्प्लॉयचं नाटक सुरू करून मीच स्वतःला अडकवून घेतलंय. माझ्याच घरात मला लपून बसायची वेळ आली आहे. यश, अरे तू काय करतोस रूम मध्ये? चल खाली चल, सगळे वाट बघताय तुझी. मुंबई ऑफिसचा सगळा स्टाफ सुद्धा आलाय. आणि यू नो ना, हे असं काही सेलिब्रेशन असेल तर पप्पांना फॅमिलीतले सगळे तिथे हजर लागतात. आय नो, पण काकू ॲक्च्युली माझ्या काही ऑनलाईन मीटिंग्स होत्या, काही डील्स क्रॅक करायच्या होत्या, तेवढं करतो. आणि कम ऑन यश, डील्स काय होत असतात, पण इतक्या वर्षांनी दिवाळीला तू घरी आहेस आणि आपण सगळे एकत्र मिळून ही दिवाळी सेलिब्रेट करतोय, हे जास्त महत्वाचं नाहीये का? नाही, यू आर राईट काकू, पण मोरोवर आय एम नॉट कीपिंग टू वेल. थोडंसं अनइझी होतंय, सो मी थांबतो रूममध्ये. आय गॉट दॅट. या रूम मध्ये ना बराच वेळ तू एकटा बसलायस म्हणून तुला कसं तरी होतंय. खाली माणसांमध्ये चल, एकदम फ्रेश वाटेल. काकू ऐक ना प्लीज. म्हणजे ॲक्च्युली यश, तू मला आई मानतोस ना? आजच्या सणाच्या दिवशी तू माझ्या डोळ्यासमोर नसशील तर मला बरं वाटेल. प्लीज प्लीज यश, माझ्यासाठी खाली यश, आज दिवसभरात आपल्या काही मीटिंग्स. हो, मी काकूला आता तेच म्हणत होतो की त्या डील्सच्या मीटिंग्स आहेत सगळ्या. त्या तुझ्या ऑनलाईन मीटिंग्स इतक्याच इम्पॉर्टंट असतील तर समीर आलाय, तो अटेंड करेल या मीटिंग्स. राईट समीर? हो. अँड आफ्टर ऑल आपल्या मुंबई ऑफिसचा सगळा स्टाफ इथे हजर असताना सेलिब्रेशन तर केलंच पाहिजे ना त्यांनी, त्यांच्या बॉस बरोबर. यश, येतोस ना? या. कम. यश सिम्मी मॅम आणि समीर सर सोबत वर काय करत होता? Come. Attention everyone, attention. हॅलो, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या पप्पांनी म्हणजेच तुमच्या सरांनी तुमचं स्वागत केलं आहेच, पण मलाही तुमचं स्वागत करायचंय.
पापा, एक रिक्वेस्ट होती. लक्ष्मीपूजनाच्या आधी मला आपल्या सगळ्या गेस्टना दिवाळीचं गिफ्ट द्यायचंय. चालेल ना? तर मी पप्पांना म्हणजेच तुमच्या सरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या लाडक्या नातवाच्या हातून तुम्हा सगळ्यांना हे गिफ्ट द्यावीत. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आमच्या सुनबाई अतिशय बरोबर बोलल्या. आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना मला गिफ्ट द्यायलाच पाहिजे. मी माझ्या लाडक्या नातवाच्या हातून तुम्हाला गिफ्ट देणार आहे. आता मी माझ्या नातवाला विनंती करतो की त्यांनी माझ्या बाजूला उभं राहावं आणि सगळ्यांना गिफ्ट द्यावी. ऑफिसमधला सगळा स्टाफ समीरला बॉस आणि मला एम्प्लॉई समजतो. आजोबा पुन्हा विसरले वाटतं. आजोबा आजोबा प्लीज असं करू नका, प्लीज. ये रे. पुष्कराज ये. या. हा माझा लाडका नातू पुष्कराज. हा तुम्हाला आता गिफ्ट वाटेल. घे गिफ्ट वाट. म्हणजे पप्पा पण लाडक्या नातवाचं खोटं लपवण्यासाठी इतके प्रयत्न करतात. नेव्हर माइंड, आजचा चान्स गेला तरी काही हरकत नाही. पण लवकरच खरं काय ते मी सगळ्यांसमोर आणेनच. पण तोपर्यंत हे खोटं माझ्या फायद्याचं कसं ठरवेल हे मी बघतेच. थँक्यू देवा, थोडक्यात वाचलोय. ते इथून सटकायला हवं, नाहीतर पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा. यश, अरे यश, कुठे होतास तू? किती फोन केले तुला? आपण एकत्र आलो असतो ना. आणि मला सांग, तू सिम्मी मॅम आणि समीर सरांसोबत वर काय करत होता? ऍक्च्युली अगं ते यश, अरे यांना तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुम्ही बोला ना. काय झालं काय काय झालं? अरे यश, Yeah? आज लक्ष्मीपूजन आहे ना, हम्म. तर मी आजपासून एक नवीन बिझनेस सुरू करायचा निर्णय घेतलाय. अच्छा. तर त्यासाठी भांडवल म्हणून एक्सक्यूज मी मॅम, फोन घेते. हा परी बाळा, बोल. तू कधी येणार आहेस घरी? बाळा, पूजा झाली ना की मी लगेच येते. हा, काय झालं? हं. अरे त्यासाठी भांडवल म्हणून मला एक 2 करोड रुपयांची गरज होती. तुम्ही काहीतरी सुरू करताय काका? हम्म. तुम्ही बोलला नाहीत काही मला?
अरे पप्पांशी हवं तर मी नाही नाही, आजोबांशी मी बोलेनच ऑफकोर्स. आय एम जस्ट ग्लॅड की तुम्ही काहीतरी स्वतःचं सुरू करतायत. थँक्यू. हा चेक साईन शुअर. प्लीज. तू लवकर घरी ये, मला तुला काहीतरी दाखवायचंय. काय दाखवायचंय? आपल्या घरी पॅलेस आलाय. खरंच पॅलेस? तू मला तुझ्या बरोबर नाही घेऊन गेलीस ना, म्हणून मी रुसले होते. म्हणून मंडू काकाने माझ्यासाठी मातीचा पॅलेस बनवला. काय बंडू काकांनी? हो. वाव. पण आई बेटा, बंडू काकाला जास्त त्रास नको देऊस. त्यांची तब्येत बरी नाहीये ना? हो आई. आणि मी इथली पूजा झाली ना की लगेच येते. मग आपण घरी पण पूजा करू. हो आई. बाय बेटा, ठेवते. परी, ए परी, अगं हे बघ. वाव, पॅलेस. काकू, मी सांगितलं आईला बंडू काकांनी माझ्यासाठी पॅलेस बनवलाय. काय कसा वाटला पॅलेस? आवडला का? हो. एक छोटासा पॅलेस. हो. एक छोटासा पॅलेस. एक छोटासा पॅलेस. एक छोटासा पॅलेस. आई पटी परीसाठी आणि काका काकूंसाठी एक छोटासा पॅलेस. परीसाठी हे जागेवरून उठले. तिच्या आनंदासाठी स्वतःच्या हाताने पॅलेस बनवला. परीने यांच्या चेहऱ्यावरचं हास्य परत आणलं. परमेश्वरा, दिवाळीला आमच्या घरी आनंद परत आणलास. अशीच कृपा ठेव रे बाबा. समीर, काय अजून? आज घरात लक्ष्मीपूजन आहे. हो. आपल्या वडिलोपार्जी लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली नाही. गेली कुठे ती? मूर्तीचं तर मित्र काकू म्हणाले होते मी बघते म्हणून. तुला बघायला काय झालं होतं पण? सॉरी, मी बघतो. आलोच. अय्या, आपली वडिलोपार्जित लक्ष्मीची मूर्ती मीच तर ठेवली होती तिथे. कुठे गेली असेल? मी पाहते. थांब, कुठे चाललीस? मी बघते ना मूर्ती कुठे गेली ती. मोठ्या हौसेने म्हाताराने सगळ्यांना बोलवलंय पूजेला. मज्जा बघ. वहिनी, तुम्ही तर ती लक्ष्मीची मूर्ती नाही ना उचलली? मला जे हवंय ते मला मिळालं नाही तर मी काय करू शकते हे या म्हाताऱ्याला कळायलाच हवं. गेली कुठे मूर्ती? लवकर शोधा. मूर्ती सापडलीच पाहिजे मला. चला. काकू, ती लक्ष्मीची मूर्ती कुठे आहे? ते मी सगळीकडे शोधली पण कुठे सापडत नाहीये. समीर, काय करतोय? शोधतोस ना? कुठे गेली कुठे मूर्ती? हो, मी तुम्ही बसा ना, मी 5 मिनिटात आणून देतो. काकू, आजोबा चिडतील आता. पूजेची वेळ होत आली, लक्ष्मीची मूर्तीच नाहीये. सांगा ना. अहो, तुम्ही म्हणाला होतात ना मी जबाबदारीने ठेवते म्हणून मी तुमच्यावरती सोपवलं होतं. गणपती बाप्पा मोरया. तू कुठे शोधू मित्र? त्यांना
हा काय प्रकार आहे? सर, मी तुमच्याहून वयाने आणि अनुभवाने लहान आहे, पण मला आता मनापासून जे बोलावं असं वाटतंय ते बोलू. सर, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक वेगवेगळ्या वस्तू लक्ष्मी म्हणून पूजेला ठेवतात. कोणी चोपडी ठेवतो, कोणी लक्ष्मीची मूर्ती ठेवतं, तर कोणी झाडू ठेवतं. पण लक्ष्मीला ज्या रूपात येऊन आशीर्वाद द्यायचे असतात ना, ती त्याच रूपात येऊन आशीर्वाद देते. आणि आज लक्ष्मीला या नाण्याच्या रूपात यायचं असेल तर आपण तिची पूजा या रूपात केली पाहिजे ना सर. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. कुलस्वामिने देवता पूजनं च करिष्ये, लक्ष्मीनारायण देवता पूजनं च करिष्ये. ओम स्वस्ति न इंद्रो दस्रवाः स्वस्ति न पूगा विश्ववेदाः स्वस्ति न सारुक्ष्वरिष्टनेमे स्वस्ति नो बृहस्पति ददातु. ओम महा इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. हळदी कुंकू फुलं वाहून द्या. नमस्कार करायचा. कुलस्वामिने देवताभ्यो नमो नमः. हा, आता आपली पूजा संपन्न झाली आहे. तुम्ही देवाला नमस्कार करा, तीर्थप्रसाद घ्या. नमस्कारो मे. ओम आकाशादं पतितं तोयं यथा गतिः सागरं सर्वदेवं नमस्कारणं केशवं प्रत्यगच्छते. आयुष्यमान भव. सुखी राहा. समीर, हा? आपल्या घराला खरं तर अशा लक्ष्मीची गरज आहे.